तुम्हाला? कॅन यू सी द स्क्रीन? अण्णा साहेब, स्नेहल, do you see the PPT on the screen? Okay. Yes, sir. Okay. ह्या न्यूमेरिकल आता आपण बघितलं, न्यूमेरिकल मध्ये 3 बीट दिलेले आहेत, कंडक्टर आहे PQ. तर पहिली केस कशाची आहे? ट्रान्सफॉर्मर EMF ची. दुसरी केस कशाची आहे? वाचा बरं एकदा. दुसरी केस कशाची आहे? If the bar slides at velocity u bar and b bar is equal to this. मग मला सांग स्नेहल, आवाज येतोय का स्नेहल? येस सर. मला सांग सेकंड बीट जे आहे ते ट्रान्सफॉर्मर ईएमएफचं आहे का मोशनलचं आहे का कॉम्बिनेशन ऑफ बोथ? तुझा ऑडिओ चालू ठेव थोड्या वेळ स्नेहल. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत बंद नको. मोशनलचा आहे. कशावरून मोशनलचा? यू बार क्रॉस बी बार हे मोशनलचं फॉर्म्युला आहे. हो ते आहे, पण इथं दिलंय ना, वाक्य काय दिलंय? बार स्लाइड्स म्हणजे काय? तुमचा कंडक्टिंग बार मुव्हिंग आहे, बरोबर आहे ना? आणि शिवाय तुम्हाला व्हेलॉसिटी पण दिली की नाही? येस सर. हा, मग आता बी बार तुझा कसा आहे? टाइम व्हॅरिंग आहे का स्टॅटिक आहे? तुझं बी बार बघ बरं, काय इक्वेशन आहे बी बारची? बी बारची इक्वेशन काय? बी बार इक्वल टू 4az कॅप. मग बी बार इज स्टॅटिक और टाइम व्हॅरिंग? स्टॅटिक आहे. हा, स्टॅटिक आहे, कारण टी नाही ना त्याच्या इक्वेशन मध्ये, टी नाहीये. मग कोणती इक्वेशन वापरायची आपण? ट्रान्सफॉर्मर ईएमएफ ची का मोशनल ईएमएफ ची? मोशनल. हा, मग मोशनलचा फॉर्म्युला हाच आहे का बघ बरं. काय फॉर्म्युला बघ? हा फॉर्म्युला आहे का? ईएमएफ इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन यू बार क्रॉस बी बार डॉट डीएल बार. डॉट प्रोडक्ट येते, बरोबर आहे का? येस सर. हा, मग आता याच्यामध्ये आपल्याकडे यू बार दिलाय का? आपल्याला यू बार दिलाय. बी बार दिलाय का? येस, बी बार इज गिवन. मग डीएल बार आपल्याला घ्यायचा आहे. मग डीएल बार कोणता घेणार ग स्नेहल? कार्टेशियन सिस्टम मध्ये 3 डीएल बार आपण मगाशी बघितले ना. हो. मग कोणता घ्यायचा? डीएक्स वाला घ्यायचा का डीवाय वाला घ्यायचा का डीझेड वाला घ्यायचा? कोणत्या डायरेक्शन? यांनी कोणता घेतलाय बघा बरं. डीएक्स एक्स कॅप घेतलाय की नाही? दिस डीएल बार इज टेकन. व्हाय हाच काय घेतला ग? बघा बरं, डायग्राम मध्ये पाहून समजते का? बघा बरं, एक्स डायरेक्शनचा डायरेक्शनला. का बरं? एक्स डायरेक्शनला ती डायग्राम. अरे त्याचं कारण असं का तुमचा जो कंडक्टिंग बार आहे त्याची लेंथ कोणत्या डायरेक्शनला आहे? त्याची लांबी कोणत्या डायरेक्शनला आहे? बघ बरं स्क्रीनवर. ही एक्स डायरेक्शन आहे आणि ही वाय डायरेक्शन आहे. तुमचा कंडक्टिंग बार कोणता आहे? हा पी क्यू. मग हा पी इथून सुरू झाला आणि इथं संपला, बरोबर आहे ना? मग ही लांबी कोणत्या डायरेक्शनला आहे स्नेहल? एक्सला आहे का वायला आहे का झेडला? स्नेहल, झेडला. हा, झेड. अरे तू बघते काय? हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय आहे. मग पीक्यू कुठून सुरू झाला? पीक्यू 0 पासून सुरू झाला आणि 6 सेंटीमीटर. कोणत्या डायरेक्शनला आहे? डीएल एक्स. हा, म्हणून मग डीएल बार इथं जे डीएल बार दिसतंय त्या डीएल बार जे फॉर्म्युल्यामध्ये आहे त्याच्याऐवजी काय घेतलं आपण? डीएल बार इज इक्वल टू डीएक्स एक्स कॅप घेतला आणि मग आपण ते इक्वेशन सोडवत गेलो. समजलं का? आणि तिसरी जी केस आहे, तिसरी प्रॉब्लेम बघा. तिसरी केस काय प्रॉब्लेम मध्ये बघा. इफ द बार स्लाइड्स ऍट वेलोसिटी यू बार स्लाइड्स म्हणजे बार इज मुव्हिंग, कंडक्टर इज मुव्हिंग, लूप इज मुव्हिंग अँड बी बार इज इक्वल टू दिस. आता बी बार मध्ये टी आहे का? इथे आहे ना टी? येस. हा, मग कोणती केस आहे ही? ट्रान्सफॉर्मर का मोशनल का बोथ? बोथ. मग दोघांचा एकत्र फॉर्म्युला काय असतो? काय असतो दोघांचा एकत्र फॉर्म्युला? हा फॉर्म्युला आहे ना? हा फॉर्म्युला आहे की नाही? येस. म्हणजे ट्रान्सफॉर्मर ईएमएफ प्लस मोशनल ईएमएफ इज द टोटल ईएमएफ प्रोड्यूस्ड इन द थर्ड केस. आता हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा आहे घरी. तर आपण आता पुढचा कन्सेप्ट बघूया. पुढचा कन्सेप्ट कोणता आहे बघा बरं स्क्रीनवर. काय कोणता कन्सेप्ट आहे हा? येस, डिस्प्लेसमेंट करंट. दिस कन्सेप्ट ऑफ डिस्प्लेसमेंट करंट. आता किती प्रकार आहे करंटचे सांगा बरं? मगाशी मी सांगितलंय शालिनी, देर आर 2 टाइप्स ऑफ करंट. फॉर एक्झाम्पल
consider this circuit. What is this and what is this? What do you call these two components? Tell me. Resistor and capacitor. रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. ओके, व्हेरी गुड. मला याच्या इथून करंट जो चाललाय, इथं एक काही करंट असेल I1 आणि हा करंट आहे I2. टोटल करंट इज I. सो व्हॉट इज I1 अँड व्हॉट इज I2? There are two types of current, conduction current and displacement current. Which is this current flowing through resistor and which is this current flowing through capacitor? Conduction current कोणता आणि displacement current कोणता? सांगा बरं. Which one is conduction? I1 conduction. Huh? I1 conduction. हाँ. I1 Conduction current is shown as IC and displacement current is shown as ID. हा, ठीक आहे, ID. आता याला का बरं कंडक्शन करंट आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक काय आहे? हे बघा, रेजिस्टर मधून करंट सहज जातो, पण कॅपॅसिटर मधून करंट कसा जातो ग? या दोघांमध्ये कनेक्शन आहे का दोन प्लेट मध्ये? स्नेहल, या दोन प्लेट मध्ये कनेक्शन आहे का? नाही. तरी पण तो इथं बघा, कॅपॅसिटर मध्ये काय होतं, पॉझिटिव्ह चार्जेस वरती साठतात आणि निगेटिव्ह चार्जेस ऑटोमॅटिकली तेवढ्याच व्हॅल्यूचे निगेटिव्ह चार्जेस इंड्यूस होतात सेकंड प्लेटवर. म्हणजे चार्जेस डिस्प्लेस झाले, चार्जेस इथून वरतून खाली डिस्प्लेस झाले, म्हणून या करंटला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट करंट. कारण चार्जेस एका जागेवरून दुसरीकडे गेले तर करंट तयार होतो, म्हणून अशा करंटला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट करंट. मग कंडक्शन करंट आणि डिस्प्लेसमेंट करंट असे दोन प्रकार तयार होतात. मग याची डेन्सिटी काय? JC बार. आणि याच्या डिस्प्लेसमेंट करंटच्या डेन्सिटीला काय म्हणतात? JD बार. याचं युनिट काय आहे? एम्पियर पर मीटर स्क्वेअर. याचं युनिट एम्पियर पर मीटर स्क्वेअर. याचं युनिट काय? एम्पियर. याचं युनिट एम्पियर. ठीक आहे. मग JD बारचा फॉर्म्युला हा आहे बघा, JD बार इज इक्वल टू डेल D बार बाय डेल T. काय फॉर्म्युला आहे स्नेहल? डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? JD equal to del D bar upon del T. करेक्ट, व्हेरी गुड. मग आता मला सांग, एम्पियर सर्किटल लॉ शिकली का तू? ऑडिओ चालू ठेव, ऑडिओ चालू ठेव. Yes, sir. मग एम्पियर सर्किटल लॉचा फॉर्म्युला काय होता? इंटिग्रल फॉर्म ऑफ एम्पियर सर्किटल लॉ, इंटिग्रेशन ऑफ H बार डॉट DL bar. इज इक्वल टू काय होतं? Rho V. नाही, आय होता, आय. दिस इज एम्पियर सर्किटल लॉ. एम्पियर सर्किटल लॉ काय करतो? H बार जर दिलेला असेल तर आय शोधून देतो, बरोबर आहे का? Yes, sir. मला स्नेहल सांग, तू आता डाव्या साईडला लाईन इंटिग्रेशन आहे का सरफेस आहे का व्हॉल्यूम इंटिग्रेशन आहे? डाव्या साईडला line integration. मग लाईन इंटिग्रेशनचं कन्व्हर्जन सरफेस इंटिग्रेशन मध्ये करता येईल का? Yes, sir. कसं करावं लागेल? इट विल बी इक्वल टू Stokes. हा, काय करावं लागेल? Stokes theorem. हा, Stokes theorem. आपण मग काय मला Curl घ्यायला लागेल sir. हा, डेल क्रॉस H बार घ्यावा लागेल इथे आणि मग दॅट इज इक्वल टू सेम. ठीक आहे. आता असं आपण स्ट्रोक्स थेरम वापरला होता ह्या एम्पियर सर्किटल लॉला. स्ट्रोक्स थेरम वापरून आपल्याला 2-3 स्टेप नंतर असं मिळालं होतं, कर्ल ऑफ H बार इज एक्झॅक्टली इक्वल टू J बार, असं एक आपल्याला इक्वेशन मिळालं होतं तिथं एम्पियर सर्किटल लॉ मध्ये. सो दिस इज ऑल्सो एम्पियर सर्किटल लॉ. मग याला काय म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? इंटिग्रल फॉर्म कोणाला म्हणायचं आणि पॉइंट फॉर्म कोणाला म्हणायचं? स्नेहल, Yes, sir. which one is integral form of ampere circuital law? You make your audio on for some time. Del cross. नाही, डेल कसं काय? इंटिग्रेशन सिम्बॉल कुठं दिसतोय तुला? दिसतोय का नाही? Integration. हा, Yes, इंटिग्रेशन sir. H bar dot DL bar is equal to I. It is called as integral form of ampere circuital law. And what do you call it? Point form. पॉइंट फॉर्म किंवा डिफरन्शियल फॉर्म. ठीक आहे, पॉइंट फॉर्म और डिफरन्शियल. आता काय तो डिफरन्शियल फॉर्म? डेल क्रॉस H बार इज इक्वल टू J बार. J बार काय आहे? कंडक्शन करंट डेन्सिटीचा, बरोबर आहे ना स्नेहल? हा, आता मला स्नेहल सांग, जर तुमच्या सर्किट मध्ये दोन्ही करंट आहे, जे IC आहे आणि ID पण आहे, मग ही इक्वेशन कशी तयार होईल? अशी तयार होईल ना, JC बार प्लस JD बार तयार होईल का नाही?
होईल का sir. नाही? हा, मग आता जेसी बार कधी कधी दाखवताना नुसतं जे बारने दाखवतो आपण. जेसी बार समटाइम्स रिप्रेझेंटेड ॲज जे बार. बघा आता इथे इक्वेशन दिसते, ही इक्वेशन काय आहे बघा. कर्ल ऑफ एच बार इज इक्वल टू जे बार. जे बार म्हणजे काय? कंडक्शन करंटची डेन्सिटी अँड प्लस जेडी बार. हा जेडी बार इथून इथे घेतला बघा. स्नेहल बरोबर आहे का? वैष्णवी, हो सर, बरोबर आहे. ही इक्वेशन कळाली का तुला? हो. आधी काय होतं, कर्ल ऑफ एच बार इज इक्वल टू एवढंच असायचं, पण आता काय झालंय, युनिट नंबर 4 मध्ये डिस्प्लेसमेंट करंट सुद्धा असतो, म्हणून मग आपण हा टर्म सुद्धा ऍड केलाय, डेल डी बार बाय डेल टी. मग ह्या इक्वेशनला काय म्हणायचं आपण? ह्या टोटल इक्वेशनला काय म्हणायचं? मॅक्सवेल. पॉइंट फॉर्म ऑफ विच लॉ? एम्पियर सर्किट लॉ. हा, आणि विच इज ऑल्सो कॉल्ड एज मॅक्सवेल्स थर्ड इक्वेशन. मॅक्सवेल इक्वेशन. म्हणजे ही एक मॅक्सवेल इक्वेशन सुद्धा आहे. मग आता आपण काय शिकलो इथे? कन्सेप्ट ऑफ कंडक्शन करंट शिकलो, डिस्प्लेसमेंट करंट शिकलो, कंडक्शन करंट डेन्सिटी, डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटी, त्याचा हा फॉर्म्युला आहे, याच्यावर न्यूमेरिकल असतं, न्यूमेरिकल येतं. तर आपण बघूया पुढे. आता हा प्रॉब्लेम बघा, तुम्हाला काय दिलंय, हा प्रॉब्लेम तुम्ही एकदा वाचा. कॅल्क्युलेट काय म्हटले बघा, कॅल्क्युलेट काय म्हटलंय, काय विचारले त्यांनी? कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट करंट. ठीक आहे, तर हे आपण नंतर बघूया, तुम्ही नंतर वाचतो. आता आपण सगळ्यात आधी मॅक्सवेल्स इक्वेशन का जाऊ. व्हॉट एक्झॅक्टली मॅक्सवेल्स इक्वेशन्स आर? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅक्सवेल्स इक्वेशन? वैष्णवी? कॉम्बिनेशन. हा, नाही असं नाही सांगायचं, सांगताना कसं सांगायला पाहिजे तुम्ही? मॅक्सवेल्स इक्वेशन्स आर सेट ऑफ 4 इक्वेशन्स. ओके, set of 4 equations which are based on Faraday's law, इलेक्ट्रो. Gauss law and Ampere Ampere circuit circuit law. ठीक आहे, आता बघा तुम्हाला दिसते, स्क्रीनवर दिसते बघा. पहिली इक्वेशन आहे गॉस लॉ ची आहे, दुसरी इक्वेशन फॅरेडेज लॉ ची आहे, तिसरी इक्वेशन पहिली इक्वेशन गॉस लॉ, सेकंड इक्वेशन इज ऑल्सो बेस्ड ऑन गॉस लॉ, थर्ड इक्वेशन इज बेस्ड ऑन फॅरेडेज लॉ and fourth equation is based on Ampere circuit law. आहे का वैष्णवी? येस सर. हा, आणि हा काय? दिस इज इंटिग्रल फॉर्म अँड दिस इज डिफरन्शियल फॉर्म. आता ही इक्वेशन कुठली बघा बरं. डेल डॉट डीएस बार इज इक्वल टू क्यू, अशी इक्वेशन शिकलो की नाही आपण? गॉस लॉ ची नाही. हा, आणि गॉस लॉचा पॉइंट डिफरन्शियल फॉर्म काय होता? डेल डॉट डी बार इज इक्वल टू रो व्ही, असं आहे की नाही? मायनस रो व्ही, डेल डॉट डी बार इज इक्वल टू रो व्ही, अशी एक इक्वेशन आपण बघितलेली आहे. म्हणजे ह्या लेफ्ट हँड साइडला जेव्हा आपण डायव्हर्जन्स थेरम अप्लाय करतो, त्यावेळेस आपण 1-2 स्टेप नंतर ही इक्वेशन आपल्याला मिळते. दॅट इज कॉल्ड एज डिफरन्शियल फॉर्म ऑफ गॉस लॉ. म्हणजे ही सुद्धा गॉस लॉची इक्वेशन आहे आणि ही सुद्धा गॉस लॉची इक्वेशन आहे. याच्यावर आपण न्यूमेरिकल पण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, आता मला सांगा, हा गॉस लॉ इथं कशाला वापरलाय आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक्सला वापरलाय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये वापरला. आता हा गॉस लॉ जो आहे, हा मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये सुद्धा वापरता येतो. बरोबर आहे का वैष्णवी? हो सर. हा, मग कसा वापरायचा तुला सांगतो, ऑडिओ चालू ठेव थोड्या वेळ. आता इथं मला सांग, गॉस लॉ इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काय आहे? इंटिग्रेशन ऑफ डी बार डॉट डीएस बार. बरोबर आहे ना वैष्णवी? हो. हा, मग आता मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये याची अशीच इक्वेशन कशी तयार होईल? हा डी बार म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. त्याच्या विरुद्ध काय? मॅग्नेटोस्टॅटिक्स मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. बरोबर आहे का? हो. इथं डीएस बार आहे, तर इथं सुद्धा डीएस बार आहे. इथं डॉट प्रोडक्ट आहे दोघांमध्ये, इथंही डॉट प्रोडक्ट आहे. फक्त इकडे क्यू आहे राईट साइडला, इकडे आपण काय घेतला? डी 0. इथं किती घेतलाय? 0. हा, मग ह्या इक्वेशनला काय म्हणायचं? गॉस लॉ फॉर मॅग्नेटोस्टॅटिक्स. काय म्हणायचं? गॉस लॉ फॉर आणि मॅग्नेटोस्टॅटिक्स. ह्या इक्वेशनला काय म्हणायचं? मग ह्या इक्वेशनला काय म्हणायचं? गॉस लॉ फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आता गॉस लॉ फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक इंटिग्रल फॉर्म आपण बघितला आणि पॉइंट फॉर्म बघितला. मग आता याच्यावरून हा कसा तयार होईल सांगा बरं. इथं बघा, ही इक्वेशन बघा,
डेल डॉट डी बार म्हणजेच काय आपल्या भाषेत मॅग्नेटोस्टॅटिक्स मध्ये डेल डॉट बी बार इज इक्वल टू 0. का बरं 0? आणि इथं 0 काय आलं होतं? कारण मॅग्नेटिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक चार्ज नसतो. का असतो वैष्णवी? नसतो सर. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक चार्ज असेल, मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक चार्ज असेल, इलेक्ट्रिक चार्ज असेल का? नाही. म्हणून इथं 0 आला आणि इथेही 0 आला. आता ही काय झाली? मॅक्सवेलची कितवी इक्वेशन झाली वैष्णवी? सेकंड. सेकंड. मग सेकंड त्याचा इक्वेशन. सेकंड इक्वेशन इज बेस्ड ऑन विच लॉ? गॉस लॉ. गॉस लॉ फॉर मॅग्नेटोस्टॅटिक्स, करेक्ट? येस. म्हणजे पॉइंट इंटिग्रल फॉर्म आणि पॉइंट फॉर्म. थर्ड इक्वेशन बघा. आता थर्ड इक्वेशन काय बघा? इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार इज इक्वल टू मायनस डेल बाय डेल टी बी बार डॉट डीएस बार. हा कोणता ईएमएफ आहे ग? हा ट्रान्सफॉर्मर ईएमएफ ची इक्वेशन आहे का मोशनलची का कॉम्बिनेशनची? बघा इथे. सर ट्रान्सफॉर्मरची. बघा इथे दिसते का तुम्हाला इक्वेशन? इथे दिसते का इक्वेशन? बघा. ट्रान्सफॉर्मरची. हा करेक्ट, व्हेरी गुड. आता हा डेल बाय डेल टी मी इंटिग्रेशनच्या बाहेर आणला तर काय होईल? काय शिल्लक राहील आतमध्ये वैष्णवी? बी इंटू डीएस. बी इंटू डीएस. इंटू नाही रे, डॉट प्रोडक्ट म्हणायचं कधी पण. डॉट डॉट डीएस. बी बार डॉट डीएस बार. मग आता बघा इथं तसं झालंय बघा. आलंय का बघा बरं स्क्रीनवर? हो. ई बार डॉट डीएल बार म्हणजेच काय? ईएमएफ इज इक्वल टू मायनस डेल बाय डेल टी आणि कंसामध्ये आतमध्ये इंटिग्रेशन बी बार डॉट डीएस बार. विच इज दिस लॉ? फॅराडेज लॉ, करेक्ट ऑर नॉट? येस. आणि ह्या फॅराडेज लॉला आपण हे लावलं होतं बघा, स्ट्रोक्स थेरम वापरला होता. हा इथं बघा लेफ्ट साइडला आपण स्ट्रोक्स थेरम वापरला होता वैष्णवी. हो सर. मला एक सांग, इथं मिडल टर्मला जर स्ट्रोक्स थेरम वापरला तर याचं कन्वर्जन कसं होईल? याचं कन्वर्जन कसं होईल? सर कर्ल ऑफ ई कर्ल बार. इंटू. हो. कर्ल ऑफ ई बार डेल क्रॉस सी. हा इज इक्वल टू, याच्या ऐवजी आपण हे रिप्लेस करू शकतो ना, याच्या ऐवजी हे घेऊ शकतो का? हो. हा मग आता इथं बघा राईट साइडला डीएस बार आहे आणि उजव्या साइडला डीएस बार आहे इकडे खाली पण. आणि हे इंटिग्रेशन काढलं आणि हा डीएस काढला, हे इंटिग्रेशन काढलं आणि हे डीएस काढलं. मग काय शिल्लक राहिलं? कर्ल ऑफ ई बार इज इक्वल टू डेल बी बाय डेल टी. मायनस पण आला ना, मायनस. हो मायनस. हा मग आता बघा इथं आहे का ती इक्वेशन? बघा बरं. हा इथे ती इक्वेशन आहे का? पॉइंट फॉर्म मध्ये आहे का? बघा बरं. आहे हो. का? म्हणजे हा काय आहे? हा सुद्धा काय आहे? फॅराडेज लॉ आहे की नाही? हो. व्हॉट डू यू कॉल इट ॲज? पॉइंट फॉर्म ऑफ फॅराडेज लॉ, बरोबर आहे पॉइंट का? फॉर्म. आणि दिस इज Yes, कॉल्ड ॲज इंटिग्रल फॉर्म ऑफ फॅराडेज लॉ. व्हेरी गुड. अँड दिस इज विच इक्वेशन? विच इक्वेशन? मॅक्सवेल्स थर्ड इक्वेशन्स, बरोबर आहे का? Yes. हा आता Yes, sir. पुढची इक्वेशन बघा. ही कोणती इक्वेशन आहे रे? एच बार डॉट डीएल बार इज इक्वल टू जे बार प्लस डेल डी बार बाय डेल टी डॉट एम्पियर सर्किटल लॉ. एम्पियर सर्किटल लॉ. आत्ताच आपण बघितलं ना, इथे बघितलं का? हो. हा म्हणजे बघा इथं एम्पियर सर्किटल लॉ आहे. आता मला सांग वैष्णवी, ही कोणती डेन्सिटी आहे? करंटची कोणती डेन्सिटी आहे? जेसी. हा कंडक्शन करंट डेन्सिटी. मग जेसी बार लिहा किंवा नुसता जे बार लिहा, काय फरक पडत नाही. आणि ही कोणती डेन्सिटी मग? डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटी. डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटी जेडी बार. आणि हा डॉट डीएस बार. डीएस बार. आणि आपण बघितलंय की इथं लेफ्ट साइडला काय आहे? लाईन इंटिग्रेशन आहे, बरोबर आहे ना? हो. हा आणि उजव्या साइडला काय आहे? सरफेस इंटिग्रेशन. हा आता मला सांग, ह्या लेफ्ट साइडला जर आपण स्ट्रोक्स थेरम वापरला तर काय 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 कोणतं इंटिग्रेशन मिळेल आपल्याला? कर्ल ऑफ डेल बार इंटू कर्ल ऑफ एच बार मिळेल का नाही? कर्ल ऑफ एच बार मिळेल ना? मिळेल हो. का? हो. डेल इंटू एच. हा येईल ना. मग आता मला सांग, हे इंटिग्रेशन काढलं आणि हे डीएस काढला. इथं काय केलं? हे इंटिग्रेशन काढलं आणि हा डीएस काढला. काय उरलं मग? डेल इंटू एच डेल इज इंटू इक्वल्स टू डेल इंटू का डेल क्रॉस. डेल क्रॉस एच. डेल क्रॉस एच बार इज इक्वल टू जे प्लस डेल डी बाय डेल टी. जे बार प्लस डेल डी बार बाय डेल टी. म्हणजे हा काय, ही कोणता लॉ झाला मग? एम्पियर सर्किटल लॉ.
फोर्थ लॉ ऑफ मॅक्सवेल. ते आहे, पण हा कोणता आहे? डिफरन्शियल फॉर्म किंवा पॉइंट फॉर्म ऑफ एम्पियर सर्किटल लॉ. हा कोणता लॉ आहे मग? हा कोणता आहे? इंटिग्रल फॉर्म ऑफ एम्पियर कशाचा? सर्किटल लॉ. एम्पियर सर्किटल लॉ. मग तुम्हाला मॅक्सवेलचे इक्वेशन कळाल्या का? हो, कळाल्या का नाही कळाल्या? कळालं सर. हा, मग किती इक्वेशन आहेत मॅक्सवेल्स मध्ये, त्या सेट मध्ये? 4. हा, कशा कोणत्या कोणत्या लॉजवर आहे सांगा बरं, परत एकदा सांग. पहिली इक्वेशन कोणत्या लॉवर आहे? गॉस लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. गॉस लॉ फॉर गॉस लॉ इलेक्ट्रो. हा हा, नंतर दुसरं. गॉस लॉ फॉर मॅग्नेटोस्टॅटिक्स. हा, इथं लिहायचं गॉस लॉ फॉर मॅग्नेटोस्टॅटिक्स, इथं लिहायचं. आणि तिसरी इक्वेशन कशावर आहे? फॅराडेज लॉ. आणि चौथी इक्वेशन? एम्पियर सर्किटल लॉ. हा, आणि याला काय म्हणतात? जनरलाइज्ड फॉर्म ऑफ मॅक्सवेल्स इक्वेशन. जनरलाइज म्हणजे काय? जनरल इक्वेशन्स आहेत, बरोबर आहे का? हो. मग तुम्हाला एक्झाम मध्ये असे विचारतील, स्टेट अँड एक्सप्लेन जनरलाइज फॉर्म ऑफ मॅक्सवेल्स इक्वेशन, 6 मार्क किंवा 8 मार्क. आणि कधी कधी तुम्हाला असा प्रश्न येईल, स्टेट अँड एक्सप्लेन मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर स्टॅटिक फील्ड. काय प्रश्न येईल वैष्णवी? स्टॅटिक फील्ड साठी स्टॅटिक मॅक्सवेल इक्वेशन जनरलाइज करायला. स्टॅटिक फील्ड साठी मॅक्सवेल्स इक्वेशन लिहा. मग त्या केसमध्ये हे लिहून चालेल का? नाही. हा, मग काय चेंजेस करावं लागतील इक्वेशन मध्ये? स्टॅटिक फील्ड म्हणजे काय? हे बघ, ऐकून घे वैष्णवी. स्टॅटिक फील्ड म्हणजे काय? विथ रेस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह किती येतो स्टॅटिक फील्डचा? किती यायला पाहिजे? स्टॅटिक फील्ड विथ रेस्पेक्ट टू टाइम चेंज होतं का वैष्णवी? येस सर. अरे, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड किंवा मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड, हे फील्ड जे असतात यांचे पॅरामीटर विथ रेस्पेक्ट टू टाइम चेंज होतात का? यांच्या व्हॅल्यू फील्डच्या पॅरामीटर? नाही सर. हा, मग विथ नाही रेस्पेक्ट टू टाइम, हा, विथ रेस्पेक्ट टू टाइम जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर किती येईल? 0. हा, कारण कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ना. समजा इथं ई बार असेल किंवा कधी कधी इथे एच बार असेल किंवा बी बार असेल, काही असेल, त्याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी विथ रेस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0. हा, मग आता मला सांग, ह्या ज्या 4 इक्वेशन आहे, इथं विथ रेस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह कुठं कुठं आहे? पहिल्या इक्वेशन मध्ये डेल बाय डेल टी आहे का? सर ते इलेक्ट्रोस्टॅटिक साठीच आहे ना, म्हणजे ते पण स्टॅटिक साठी येईल गॉस लॉ फॉर मान्य आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मला, पण मला सांग, पहिली इक्वेशन जी आहे, ही पहिली इक्वेशन आहे, हिच्यामध्ये डेल बाय डेल टी कुठं दिसतंय का तुला? नाही. हा, म्हणजे स्टॅटिक फील्ड साठी पहिली इक्वेशन सेम राहील का बदल होईल? सेम राहील. व्हेरी गुड, सेम राहील. बरं, दुसरी इक्वेशन मध्ये बदल होईल का? नाही होणार. आपल्याला काय करायचंय? फक्त डेल बाय डेल टी जिथं दिसेल तिथं काय टाकायचंय? 0 टाकायचंय. डेल बाय डेल टी जिथं दिसेल तिथं आपल्याला 0 टाकायचंय. आता मग दुसरी इक्वेशन सेम राहणार. तिसऱ्या इक्वेशन मध्ये डेल बाय डेल टी दिसतोय का? हो. हा, कुठे दिसतोय? पॉइंट फॉर्म साठी. हा, मग तिथं पॉइंट 0. फॉर्म साठी. हा, तिथं पॉइंट फॉर्मला 0, मग इथं 0 आला, बरोबर आहे ना? हो. हा, इथे चेंज होईल का इंटिग्रल फॉर्म मध्ये? नाही. होईल हो, ना? तिथे इथं डेल बाय डेल टी, हा, मग इथं 0 झाला, मग सगळी इक्वेशन 0 होईल नाही सगळी? हो. हा, मग इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार इज इक्वल टू 0, कर्ल ऑफ ई बार इज इक्वल टू 0, असं होईल ना? हो सर. हा, मग कोणासाठी झालं हे? स्टॅटिक फील्ड साठी, बरोबर आहे ना? नाही, डायनामिक सर. हा, म्हणजे इक्वेशन स्टॅटिक फील्ड साठी. हा, मग तुम्हाला जर असा प्रश्न आला, राईट डाऊन मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर स्टॅटिक फील्ड, त्या केसमध्ये इथं चेंजेस काय होईल? 0 होईल आणि इथं 0 होईल, बरोबर आहे ना? 0. हा, हो. आता चौथ्या इक्वेशन मध्ये चेंजेस होतील का? हो सर. हा, काय काय चेंजेस होतील सांग बरं. डाव्या पॉइंट फॉर्म मध्ये काय चेंज होईल? तर तो फक्त जे राहील. जे कंडक्शन राहील, फक्त डिस्प्लेसमेंट 0 होईल. डिस्प्लेसमेंट 0 होईल आणि इथं पण जे बार शिल्लक राहील आणि हा काय पार्ट होईल? 0 होईल. मग काय शिल्लक राहिलं? इंटिग्रल फॉर्म मध्ये काय शिल्लक राहिलं? इंटिग्रेशन एच बार डॉट डीएल बार इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ जे बार इंटिग्रेशन ऑफ जे बार डीएस. डॉट आहे ना, इथं डॉट प्रोडक्ट आहे ना मध्ये. हो, डॉट डीएस. डॉट डीएस बार अँड इज इक्वल टू नेहमी काय असतं? एम्पियर सर्किटल लॉ काय असतं बघा, तुम्हाला आठवत असेल बघा. एच बार आय. व्हेरी गुड, आय. आता मला सांग, याचं युनिट काय आहे? याचं युनिट काय आहे आयचं? एम्पियर. हा, एम्पियर. बरं, लिहिलं मी, एम्पियर लिहिलं. मला सांग, जे बारचं युनिट काय असतं?
एम्पियर पर मीटर स्क्वेअर. एम्पियर पर मीटर मीटर स्क्वेअर. बरं, मी इथं मीटर स्क्वेअर लिहिलं. आता ds चं युनिट काय असतं? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. आता मला बघा आता इथं मीटर स्क्वेअर कॅन्सल झालं आणि इक्वल टू साईन आहे बघा. मग डाव्या साईडला एम्पियर आलं आणि उजव्या साईडला एम्पियर आलं, म्हणजे जे बार डॉट ds बार इज इक्वल टू आय. हे बरोबर आहे ना? हो. बरोबर आहे की नाही? हो. तुम्हाला मॅक्सवेल्स इक्वेशन कळाल्या का? हो सर. मग तुम्हाला प्रश्न काय येईल? राईट डाऊन जनरलाइज फॉर्म ऑफ मॅक्सवेल्स इक्वेशन्स असा क्वेश्चन येईल, किंवा असं येईल राईट डाऊन मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर स्टॅटिक फील्ड. ठीक आहे? किंवा तुम्हाला असा प्रश्न येईल राईट डाऊन मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर टाइम वॅरिंग फील्ड. टाइम वॅरिंग फील्ड, मग कोणत्या इक्वेशन लिहायच्या वैष्णवी? सर खालच्या दोन. हे काय? नाही, ह्या सगळ्या ह्या अशा येणार ना. जनरलाइज फॉर्म म्हणजेच काय? हा कशासाठी? टाइम वॅरिंग साठीच आहे ना हा सगळा. हो. कारण याच्यामध्ये डेल बाय डेल टी आला म्हणजे काय? टाइम वॅरिंग आहे. ओके. हा. आणि तिसरा क्वेश्चन तुम्हाला असा येऊ शकतो, राईट डाऊन मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर हार्मोनिकली वॅरिंग फील्ड. काय प्रश्न असेल वैष्णवी? हार्मोनिकली वॅरिंग. नाही, पूर्ण क्वेश्चन सांग, पूर्ण. राईट जनरलाइज मॅक्सवेल इक्वेशन फॉर द हार्मोनिकली वॅरिंग फील्ड. किंवा हार्मोनिक फील्ड. काय प्रश्न असेल? राईट मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर हार्मोनिक फील्ड्स. बरोबर आहे ना? त्या केसमध्ये तुम्हाला काय चेंजेस करावं लागतील ह्या इक्वेशन मध्ये? तुम्हाला जिथं जिथं डेल बाय डेल टी दिसेल ना, तिथं तिथं काय टाकायचं? तिथं टाकायचं आपण जे डब्ल्यू. काय टाकायचं? हॅलो वैष्णवी? येस सर. डेल बाय डेल टी जागेवर काय टाकायचं आपण? JW. मग कुठं कुठं डेल बाय डेल टी आहे? पहिल्या इक्वेशन मध्ये आहे का? नाही. दुसऱ्यामध्ये आहे का? नाही. तिसऱ्यामध्ये आहे का? हो. आहे. इथं आहे आणि इथं सुद्धा आहे. मग त्याच्या जागेवर काय टाकायचं आपण? JW. जे हा छोटा जे आहे बरं का, हा कंडक्शन करंट नाही, हा वेगळा जे आहे. बरं, आणि चौथ्या इक्वेशन मध्ये आहे का डेल बाय डेल टी? हो. इथे आहे आणि इथे आहे. मग त्याच्या जागेवर आपण JW टाकायचं. मग आपल्याला जे 4 इक्वेशन मिळाले ते कशाचे आहे? मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर हार्मोनिक फील्ड्स. ओके. हार्मोनिक फील्ड म्हणजे काय तुम्हाला सांगतो थोडक्यात. ज्या फील्डमध्ये तुमची वेव्ह अशी असते बघा, दिसते का तुम्हाला स्क्रीनवर? म्हणजे तुमची इक्वेशन समजा ही डी बारची वेव्ह आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीची वेव्ह आहे. तर मग डी बार, सपोज डी बार इज लाईक दिस. डी बार इज इक्वल टू डी, मॅग्निट्यूड ऑफ डी बार इज डी ई रेस टू जे ओमेगा टी. असं इक्वेशन बऱ्याच ठिकाणी असतं की नाही वैष्णवी? हो सर. डी बार इज इक्वल टू डी ई रेस टू जे ओमेगा टी, किंवा एच बार इज इक्वल टू एच इंटू ई रेस टू जे ओमेगा टी, असं असतं ना बऱ्याच ठिकाणी वैष्णवी? हो सर. हा. मग आता मला सांग, याचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येईल ग? डी बारचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घेतला मी. विथ रिस्पेक्ट टू टी जर डेरिव्हेटिव्ह घेतला दोन्ही साइडचा, बोथ साइड्स आर, इफ यू टेक डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टी, काय होईल? डेल डी बार बाय डेल टी इज इक्वल टू काय होईल? शिल्लक राहील सांगा बरं मला. इज इक्वल टू काय होईल? सर ते प्रोडक्ट फॉर्म यूज करायला लागेल. नाही, बघ ना, प्रोडक्ट नाही ना, हा डी असाच येईल. टी आहे का? टी कुठे आहे बघ ना, इथं टी आहे का? नाही, इथं टी ना. कॉन्स्टंट. हो. हा. मग ई रेस टू थिटा टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? डी कॉन्स्टंट आहे. डी T अपॉन थिटा. हा. मग आता बघा काय शिल्लक राहिलं? जे ओमेगा इंटू ई रेस टू जे ओमेगा टी परत राहील ना शिल्लक. हो. इंटू जे ओमेगा. आता मला सांग वैष्णवी, मला सांग, ह्या इक्वेशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर इथं काय? इथं डी आहे, इथं डी आहे. ठीक आहे. इथं ई रेस टू जे ओमेगा टी आहे, इथं सुद्धा ई रेस टू जे ओमेगा टी आहे. कॅन आय रिप्लेस दिस बाय डी बार? येस सर. मग काय शिल्लक राहिलं? डेल डी बार बाय डेल टी इज इक्वल टू व्हॉट? जे ओमेगा इंटू डी बार, असं राहील का शिल्लक?
हो बरोबर आहे का वैष्णवी? हो सर. कारण कसं इथं हा डी आणि हा e⁻ म्हणजे काय? म्हणजे डी बार आहे ना. हो सर. हा, आता मला सांग, ह्या इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला डी बार आहे का? सर इकडं डेरिव्हेटिव्ह आहे आणि इकडं कम्प्लीट डिबार आहे. मान्य आहे, पण डी बार आहे ना. हो. हा, मग तो डी बार हा कॅन्सल केला आणि हा कॅन्सल केला, काय शिल्लक राहिलं? डेल बाय डेल टी इज इक्वल टू जे ओमेगा. हा, जे ओमेगा. मग जे काय तुम्हाला समजला का? हा जे कसला आहे? हा कंडक्शन करंट डेन्सिटी नाही, वेगळा जे आहे. बरोबर आहे ना वैष्णवी? हो सर. हा, मग आता तुम्हाला याचा अर्थ कळाला का? डेल बाय डेल टी ला कशाने रिप्लेस करायचं? जे ओमेगाने. जे ओमेगा मायनस जे ओमेगा. मायनस जे ओमेगाने. नाही, मायनस नाही, प्लस जे ओमेगा आहे, मायनस नाहीये. कधी रिप्लेस करायचं? ज्यावेळेस तुमचं फील्ड कसं असेल तेव्हा. हार्मोनिकली व्हॅरिंग. हार्मोनिक म्हणजे कसं आधी सुरुवातीला खूप मोठं असतं, नंतर छोटं छोटं होत जातं. असं फील्ड जेव्हा असतं त्याला हार्मोनिक फील्ड म्हणतात. ते हार्मोनिक फील्ड डी बारचा असेल, एच बारचा असेल, ई बारचा असेल, कशाचाही असेल, त्या केसमध्ये काय करायचं? यू रिप्लेस डेल बाय डेल टी बाय जे ओमेगा, आणि मग त्यानुसार आपल्याला मॅक्सवेल्स इक्वेशन मिळतात. मग तुम्हाला जर क्वेश्चन आला, राईट मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर हार्मोनिकली व्हॅरिंग फील्ड, त्या केसमध्ये काय करायचं? या 4 इक्वेशन घ्यायच्या, त्याच्यामध्ये जिथं जिथं डेल बाय डेल टी दिसेल तिथं जे डब्ल्यू रिप्लेस करायचा. डब्ल्यू मीन्स व्हॉट डू मीन बाय डब्ल्यू? वैष्णवी? व्हेलॉसिटी असते सर, अँग्युलर व्हेलॉसिटी असते सर. हा, पण हे बघा ना, डब्ल्यू इज नथिंग बट अँग्युलर फ्रिक्वेन्सी. 2πf घेतो का नाही आपण बऱ्याच ठिकाणी? डब्ल्यू इज इक्वल टू 2πf हो. घेतो का? हा, हो. समजलं का आता तुम्हाला हा कन्सेप्ट? येस सर. हा, मॅक्सवेल्स इक्वेशन आपण 3 सेट बघितले. मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर टाइम व्हॅरिंग फील्ड म्हणजे जनरलाइज फॉर्म, मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर स्टॅटिक फील्ड, आणि मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर हार्मोनिक फील्ड किंवा टाइम हार्मोनिक फील्ड. ठीक आहे. टाइम हार्मोनिक फील्ड का म्हणायचं? कारण हे जे फील्ड आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम हार्मोनिकली व्हॅरी होतं, म्हणून टाइम हार्मोनिक फील्ड त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. आता मला सांग परत एकदा शॉर्ट मध्ये, जर तुम्हाला विचारलं राईट मॅक्सवेल्स इक्वेशन फॉर स्टॅटिक फील्ड, मग काय करायला पाहिजे? आपण काय रिप्लेस करायचं आपण, आणि कशाने रिप्लेस? डेल बाय डेल टी 0 इज इक्वल टू 0 ने रिप्लेस करायचं. बरोबर. हो. आणि हार्मोनिक फील्डच्या बाबतीत जे ओमेगाने रिप्लेस करायचं. हा, मग तुम्हाला मॅक्सवेल्स इक्वेशन मध्ये काही अडचण नाही ना आता? नाही सर. मॅक्सवेल मधली पहिली इक्वेशन कशावर आहे? गॉस लॉवर. गॉस लॉ फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक. मॅक्सवेलची सेकंड इक्वेशन कशावर आहे? गॉस लॉ फॉर मॅग्नेटोस्टॅटिक. मॅक्सवेलची थर्ड इक्वेशन इज बेस्ड ऑन फॅरेडेज लॉ, आणि मॅक्सवेलची चौथी इक्वेशन आहे बेस्ड ऑन एम्पियर सर्किटल लॉ. फक्त एम्पियर सर्किटल लॉ मध्ये 2 टर्म आहेत, कंडक्शन करंट डेन्सिटी अँड डिस्प्लेसमेंट करंट डेन्सिटी, आणि डॉट ds बार, किंवा इज इक्वल टू IC प्लस ID असं पण चालेल. ठीक आहे. असं मॅक्सवेल्स इक्वेशन आहेत. हे बघा इथे दिसते, बघा इथे जे ओमेगा दिसतोय का तुम्हाला हार्मोनिक फील्ड साठी? जे ओमेगा इथं आला बघा, इथे जे ओमेगा आला, इथं जे ओमेगा आला, आणि इथं सुद्धा जे ओमेगा आलाय का वैष्णवी? येस सर. आता पुढचा पॉइंट काय आपला सिलेबस मध्ये? पॉइंटिंग थेरम. तो पॉइंटिंग थेरम आपल्याला असं बघायचा आहे, अशा इक्वेशन्स आहेत, आणि शेवटला पॉइंटिंग थेरमचं इक्वेशन ही येते बघा. ही शेवटची इक्वेशन आहे पॉइंटिंग थेरमची. लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज टोटल पॉवर, आणि राईट हँड साइड मध्ये 2 टर्म आहे. दिस इज फर्स्ट टर्म अँड दिस इज सेकंड टर्म. ठीक आहे. तर पॉइंटिंग थेरमचं डेरिवेशन इथून सुरू होतं आणि इथे संपतं, म्हणजे 2 स्लाइडचं डेरिवेशन आहे. आणि ते झालं की आपलं सिलेबस संपला. युनिट नंबर 3 इज फिनिश्ड. युनिट नंबर 4 इज फिनिश्ड. ठीक आहे. मग आपलं काय शिल्लक राहिलंय वैष्णवी? पॉइंटिंग थेरम. हा, मग पॉइंटिंग थेरम आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. म्हणजे उद्या शक्य झालं तर उद्या मी एक लेक्चर घेतोय तुमचं, टुमारो. मग उद्या आपला युनिट नंबर 4 संपतोय, पॉइंटिंग थेरम. ठीक आहे. मग आता तुमची टेस्ट शेड्यूल केली मी उद्या. किती वाजता शेड्यूल केली आहे वैष्णवी? सर 2 ते 3, 2 PM to 3 PM टुमारो, सॅटरडे. ठीक आहे.
mock in semester examination on 3 units, first unit, second unit, third unit. Okay, 30 questions are set. One question, 1 mark. ओके, उद्या तुमची 2 ते 3 एक्झाम आहे. सगळ्यांना निरोप द्या, जे ऍबसेंट असतील त्यांनाही निरोप द्या. तर आपला एकच पॉइंट राहिला, युनिट नंबर 4 आपला फिनिश होतोय उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्याच आपण शक्यतो लेक्चर घेणार आहे सकाळीच. ठीक आहे, तर आपण आज इथं थांबूया. ठीक आहे, आता तुम्हाला जे काही व्हिडिओ लागतील ते आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत. ठीक आहे, टुडे आय स्टॉप हिअर.